कंपनीत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे आणि तब्बल 5 लाखांचा मुद्देमाल घेऊन ते फरार झाले। पाहूया नेमकी काय शक्कल या चोरट्यांनी लढवली आहे। सध्या नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे। गेल्याच आठवड्यात सिडको मधील बँक ऑफ इंडियात चोरीची घटना उघडकीस आली। या चोरट्यांचा शोध अद्याप सुरू असून सिडको अंबड परिसरातील दातीरमळा येथील एका कंपनीत चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत चोरी केली आहे। या चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत कंपनीत प्रवेश केला, त्यामुळे चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। आपण बघू शकता हे सीसीटीव्ही फुटेज। अंबड येथील वैभव कापडणे यांच्या मालकीची पॉवर कॅप इंडस्ट्रीज ही कंपनी आहे। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये वायर लावून ग्राइंडरच्या साहाय्याने पत्रा कापला। पत्रा कापत चोरट्यांनी कंपनीच्या आत प्रवेश केला आणि प्रवेश करत स्क्रॅप आणि कॉपर असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण बघितलंय कशा पद्धतीने ही चोरी करण्यात आली आहे। याबाबत कंपनीचे संचालक भास्कर कापडणे यांनी अधिक माहिती दिली। सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास कंपनीचे कामगार कामावर आल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आला। कामगारांनी त्वरित कंपनीचे मालक यांना फोन करून संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली। या घटनेची माहिती मिळताच चुंचाळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे देखील घटनास्थळी दाखल झाले आणि गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करतायत। यापूर्वी देखील या कंपनीत 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली होती आणि आता पुन्हा ही घटना घडल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।